चाकणच्या खड्ड्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. चाकणच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी शॉर्ट, मिड आणि लॉंग टर्म प्लॅननुसार नियोजन करण्यात येत आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्यानं उपाययोजना करण्यावर भर दिला जातोय, अशी माहिती उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे. पावसाळ्यातही कमी वेळेत खड्डे बुजवता यावेत यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. तसंच पाणी साचणाऱ्या ठिकाणी प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचं नियोजन आहे. तातडीच्या रस्ते दुरुस्तीसाठी रेडीमेड रोड पॅनल्सचा वापर करण्यावरही भर दिला जात असल्याचं शिंदेंनी म्हटलंय. आठवड्यामध्ये एक VC वर बैठक झाली आणि उद्योग मंत्री स्वतः प्रत्यक्ष हजर होते आणि मी VC वर होतो. त्यावेळेस देखील काही सूचना केल्या होत्या आणि त्याप्रमाणे शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा प्रकारचं 3 फेज मध्ये चाकण MIDCतले रस्ते आणि इतर जे काही विजेचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, स्टॉर्म वॉटर ड्रेनचे प्रश्न आहेत, फुटपाथचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न जे आहेत हे निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी आपले कलेक्टर रुडी यांच्या अध्यक्षतेखाली 2 कमिट्या तयार केल्या. त्याचा GRE काढला आणि 4-5 एजन्सी इकडे असल्यामुळे PMRD आहे, MIDC आहे, MSSIDC आहे, PWD आहे, NH आहे आणि त्यामुळे एक त्याला कोऑर्डिनेटर आणि एक त्या कमिटीचा अध्यक्ष असेल तर उद्योजकांना आणि इथल्या नागरिकांना सोपं होईल. आणि त्यामुळे या ठिकाणी मी माहिती घ्यायला माणसं पाठवली. उद्योग मंत्री स्वतः आले होते आणि मला वाटतं त्या मीटिंगमध्ये सगळे आपले आमदारही होते, नीलमताई पण होत्या आणि याच्यामध्ये जे आता पावसाळ्यामध्ये खड्डे भरण्यासाठी डांबराचा वापर आपल्याला करता येणार नाही किंवा नुसतं रेबिट आणि खडी टाकून रस्ते आपल्याला दुरुस्त करता येणार नाही, कारण ते पुन्हा पाऊस आल्यामुळे वाहतूक सुरू झाल्यामुळे पुन्हा ते रस्ते त्या ठिकाणी खड्डे त्या ठिकाणी मोठे होऊन लोकांना त्रास होतो.